ए बाई, ते घरातले भांडे कोण घासल? कोणच्या घरातले भांडे? आणि ते किचन मधले भांडे कोण घासल? किचन मधले भांडे कोण घासल? तुम्ही खाल्लं पिल्लं तुम्ही मला सांगू राहिला घासायला? खाल्लं पिल्लं म्हणजे? अगं मी मोठी जावे का लहान आहे मला तेच कळत नाही. जरी मोठे असले मग काय झालं? जरी मोठे असलं म्हणजे? अगं तुला माहिती का 10 वर्ष झाले मला लग्न करून या घरामध्ये. 10 वर्षापासून मी यांचे धुणं भांडेच करू तुझ्या नवऱ्याला मीच खाऊ घालत होते. आता गेला तो बाहेर कामाला. इतके दिवस तो बी इथंच होता. मी होते कायला? तू नव्हती म्हणतो नवरा नव्हता का? पण मी आता फरची पुसली झाडून झुडून काढलं सगळं आवरलं मग तेवढं भांडे पडले तुम्हाला घासायला का? कसं नाही का भांडे तू घासायचे का मी घासायचे? स्वयंपाक मी केला होता सकाळी. मग मी एवढं फरची पुसलं ना. आता जास्त शांत समजती का स्वतःला? हात नाही लावायचा मला. हात नाही लावायचं म्हणजे? तुम्ही ना लहान आहे लहान सारखं राहायचं. लहान आहे म्हणजे तुम्ही माझ्या सासू नाही जावं ना जावाच्या पद्धतीने राहायचं. जावाच्या पद्धतीने राहायचं म्हणजे? हा अगं तुला लाज वाटायला पाहिजे जावायला अशी बोलती. मग तुम्ही माझी सासू आहे काय? मग तू काय माय काय माय मी काय तुझं ऐकून घ्यायला मी? आणि मी कशाला ऐकून घेऊ तुमचं? मग मी नवऱ्याचं ऐकून घेत. तुला दाखवतेस मी आता काय दाखवते? काय तू स्वतःला शाळी समजती? स्वतः शाळी समज. पहिलेच सांगते घरातले जेवढे काम आहेत ना ते गपचूप करून घ्यायचे. मी एकटी करायला रिकामी नाही. तुम्ही बी करायचं. तुमच्या बी नवऱ्याचं घर आहे माझ्या एकटीचं नाही. मग तो नवरा एवढा दिवस आई तर खात त्याचं कुठं गेलं? वाटे घ्यायचे असलं कशा मग बरोबरीत घ्याशान. वाटे आणि वाटेवर आली का? वाटेवर मला केस जाऊन राहायचं नाही. तुम्ही ना मला बिलकुल असा हातबीत लावायचं नाही झटायचं नाही. हातबीत लावायचं नाही म्हणजे? मग हातबीत लावायचं नाही म्हणजे? तुम्ही जास्तच बोलतात. जास्तच बोलता म्हणजे? काय बोलले मी तुला? तुम्ही मला प्रत्येक वेळेस काय काम सांगा द्या. काम सांगते मग लहान तुला लहान काम करायला रोग आला का तुला? लहान काम करेल म्हणजे मला काही मोल करून ठेवलंय का तुम्ही? मोल करीन म्हणजे? मला त्यासाठी करून आणले का? महिन्याला 8 दिवस मायची तर पळती. महिन्याला 8 दिवस काय मायची तर जेवण ठेवलं काय? अहो पण माझी सासू नाही बोलत आणि तुम्ही काय बोलते एवढं? कधी सासू आहे का जागेवर? ना प्रत्येक वेळेस मला बोलत जायचं नाही बरं का? बोलत जायचं म्हणजे ते सासूचं डोंग सांगू का तुला? अगं तसं ते सरकारने फुकट तिकीट करेल ना. सासू नुसतं हे देव ते देव ते गाव त्या बस मध्ये मग म्हातारी झाली म्हणून करते देव देव. हा मग तू की नाही ना जरा नीट सांगत जाय. सासू बोलत नाही मला कसं काय म्हणते सासू बोलत नाही? तुम्ही जास्तच रुबाब करते माझ्यावर. सासू घेऊन बाहेर नाही करायचं बाहेर. कश काय निघण माझ्या नवऱ्याचं आहे. माझ्या नवऱ्याचं काय करून ठेवतो नवऱ्याने? आई तर खाऊ जाम येतो. काय तर खाल्लं काम नाही करीत का काय? मला करतो आता तू करून आणलं बसून काम त्याचं बायकोची लाज काच. तुम्ही भांडता का म्हणून? अहो तुम्हाला काय सांगू नुसते नवऱ्याचं भूषण गाती नुसते नवऱ्याचं भूषण गाती. भाऊजी मी मामा बसलो होते तुमची बायको लगेच अंगावर मारतेच लगी. अरे यात बहिणीसारखी आहे तिला समजून सांग. अहो तुम्ही मलाच कसं काय बोलता हो? अरे मग तू भांडते कसं तिला समजून सांग ना. हे नको तिला मी काय जिथे धरून आणि ती सांगल्या कधी जिथे धरून हाणलं का? कधी जिथे धरून हाणलं? मग केस धरायचे नाही तर मी बी धरेन मग. परत नाव घ्यायचं नाही. तुम्ही भांडू नका ना बाया. येण्यात कर तुम्ही काही येतात काय म्हणजे? अरे मग भांडता कशाला? लोक शेजारी पाजारी बघ. तुमच्या बायकोला दापून धरा बरं. मारती कशा तिला? तिला समजून सांग ना काय प्रेमाने. करशील? काय करशील? काय करशील म्हणजे? हा घरी येऊ दे मग सांगते तुला. करून आणले असते का लव्ह मॅरेज करून? मी सांगतो लव्ह मॅरेज करून आणले म्हणजे मला माहित नव्हतं असं आहे. नाही तर मी चालले नसते करून. यायचंच नव्हतं. आता जाईन नवरा घेऊन निघून इथून. कस काय जाईन मी? कस काय सांगा भाऊजी. एक काम करा तुम्ही घरात जा. तुमचे काम धंदे करा. उगे भांडू नका. लोक शेजारी बाजार बघत येत. मी एकटे काम करणार नाही. करायचं ते यांनी बरोबर करायचं नाही. अरे पण तुम्ही ज्यांचे त्याचे काम करा ना. कोणी स्वयंपाक करा कोणी धुणे भांडे करा. यांनी स्वयंपाक केला मी फरची बिरची पुसून काढली जेवण बिवण झालं. भांडं कोण घाशीन मग? अरे तुम्हाला नुसतं घरातलं करायचंय. बाहेर अजून जायचंय तुम्हाला. शेतात जर गेल्या तर तुम्ही येड्या. आणि एवढं 2 बादले धुणं धुतलं तर तुमच्या डोळ्याला भात बांधलेला होता बाई. भात बांधायला होता का? मी तरी काम नाही धुलं काय माझं नव्हतं. त्या नावरच होतं आठवडे भरायचं. हा मा नवऱ्याचे नव्हतं. तुमच्या नवऱ्याचे कपडे होते त्याच्यात. माझ्यावरचे काय उपकार केले का? बघा तुमचे धुतले कपडे काढी तोंडावाटी. अरे मग आता तू तसं बोलले ती बोलणारच 10 वर्ष तिच्या नावाला फुकट खाऊ घातलं ते कुठे गेलं मग? मी होते का मग? आपलं कर्तव्य आहे ते. येडी आहे का तू? मग तिचं कर्तव्य नाही का कपडे धुवायचं? बरं बाई तू लहान आहे थोडं समजून घे. ती मोठी जाव आहे तुई. जर मोठे असले मग सासू सारखं काही काही बोलत राहते. भून 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 करतात. काय भुनभुन केली मी? आता काय तुला काहीतरी चुकलं असेल म्हणून समजून सांगते ना. आणि तू एवढं तिला घालून पाडून कायला बोलती? घालून पडून तिचं तोंड बघा ना. अरे तुला बोलते मोठी जाव असून. अरे बाई अरे तुला नको बोलू तिला. मी त्यांना रिस्पेक्ट करूनच बोलत होते पण ते तर मला अवकात का दाखवायला लावी तर लगी. मग अवकात कोण बघितलं? कशा अवकातीवर आहे ती? सावकीची अवकात काय? अवघड हा सांगा बरं काय काय असं तर माझी तुला खायला तरी उरलं होतं का? मला आले कशाला मग आमच्या घरामध्ये निघून? अरे तू गप ना. मी तुमच्या घरामध्ये तुम्हाला पाहून आले. मी मानावरा पाहून आले. नवरा घेऊन नाही करायचं काय? यार तू थोडस शांत घे. जरा हळू बोल.
आणि तू नको ना मोठ्याने बोलू वर शेजारी पाजारी बघत तिला ये तिचा नवरा घ्यायला लावा आणि घराच्या बाहेर हिला ना असंच वाटतं की मी घर सोडून नाही व्हायला पाहिजे. बोलायची पद्धत पाहिली का अरे तिची? गप्प बोलायची ना. पद्धत- जाय गं, जाय तू, जाय, जाय. तुम्ही बोलायची पद्धत पाहिली का तिची? तू जाय घरात जा तू जा घरात मी सांगतो तिला समजून जा घरात. तुला काय डोक्याचा भाग आहे का तिला हाणलं मारलं काय झालं तर तिचा नवरा काय म्हणन काय म्हणत त्याला म्हणतात ती बायको घेऊन घरातून निघून. त्याचं घर आहे त्याची जागा आहे त्याचे आई बाप येत त्याला अर्धी इष्ट त्याची नावावर करून द्या घराच्या बाहेर काढून द्या. मला नको होती दोघं नवरा बायको घरामध्ये आणि तुम्हाला जर ते लागत असेल तर मी निघून जाते माहेरी. आता इथं आलं का बरं मग काय पण त्यांचे भांडण ते आपल्या हे करायचे का आता? मग तुम्हाला ती कस काय एवढी गोड लागत ती? अरे गोडच नाही आता ते अजून कळतं लेकरू आहे त्याला कळतं समजून लेकरं सांग. का? हो, ते 23 वर्ष झाले 23 वर्षापर्यंत आपल्याला 2 पोरं होते. तिला समजून सांग एखादं काम तू कर बाई एखादं मी करते चार अहो, तासभर तू तुम्हाला बस. वाटती ना तेवढी सोप्या लायकीची नाही ती लय तिच्या अंगातले मोठे मोठे किडे आहे. असू दे पण समजून घे ना आता बरं आम्ही पुरुष माणसं रोज घरात असतो का तुम्हीच बाया असतात सगळं घरात अहो मग मी करूनच घेते ना. एक दिवस तिला मी म्हटलं भांडे घासले ना तर तिने किती तमाशा घातला. आला असं तिला कटाळा किंवा एखाद्यास आपण ऍडजस्ट करायचं हाय का यार, बरं मी का बरं ऍडजस्ट करायचं? तू मोठी आहेस मी मोठी म्हणून adjust पाहिलं का करायचं. भाऊजी मी कुकर आणलं होतं येईन पाहिलं का आता कसं ढिल्ल करून ठेवले त्याचं आता दांडकं. घालू का याचा कुकर अरे, काय ते सगळे तर डोक्यात? यावेळी काय येणं ते असते का हे बघ हे टाईट करायचे झालं हे तुमच्याच भांड्या वाचून डाबड्या वाचून ताटल्या वाचून होते जा घरात ठेव मी काय आणलं का सैनच होत नाही या बाईला. बघितलं ना कशी बोलती? आता तिच्या लग्नात आलेलं आहे तिला तिच्या आपल्या लग्नातले भांडे तर सगळे वाटायला लावले. आता 15-20 वर्षापासून संसार करतो ते भांडे कसे राहतील? माणसाची गॅरंटी नाही इथं. अरे मग आता या भांड्या कुंड्यावरून भांडणं करायचे भांड्या मी केले कुंड्यावरून का? वायली मी केले निघायचं का? का आता सांग मी बरं. केले का ते सांगा मला. मी केले का? बरं आता तू थोरली आहे तू थोडं समजून घे मला नाही होणार समजून बिमजून घेणं. मी पाहतो तुम्हाला सांगू का वैतागलेली आहे पूर्ण. आम्ही जायचं का घरदार सोडून बाहेर निघून मग मी जाते बाहेर निघून. मग बाहेर निघून गेले प्रश्न मिटन का मी येणार नाही मग परत. आणि तू नाही येणार आणि मी इथं कोण खाऊ खाऊ घाली ना तुमची लाडाची भाऊजाई खाऊ घालीन तुम्हाला 2 टाइम करून चांगलं पाची पकवानं. हे थोडे दिवस असते बाई आयुष्यभर नाही करून घालणार एवढं तुम्हाला गॅरंटी द्या ना मग भावाला भाऊजाईला घराच्या बाहेर काढून कशाला ठेवतात? त्यांना म्हणा अर्धा हिस्सा का वरच्या घरात राहायला जा म्हणून. थांब मी म्हातारीला बोलतो आणि एक गाव 2 तुकडे करून अहो, टाक त्यांना कशाला टेन्शन देतात? त्यांचं आधीच वय झालं जाते ती उचकून बिचकून. अरे पण त्यांचे गाणं घालवून ना घाणावं लागेल ना हे येणे का तू त्यांना कुठे लांब जायचं वरतीच राहायला पाठवायचंय. आता ते म्हणले नाही तुम्ही वर जाऊन आम्ही खाली मग आपण राहतो वर जाऊ. जमन का तुला जाऊ चालन मला सारखंच खालीवर एवढं काय. ठीक आहे चाल आज संध्याकाळी जेवायला बसलोत हा. का एक गाव 2 तुकडे फैसला करून टाकू हा ते म्हातारेला तर अन्ना का दुरी कमा. आणि तू परत तिचं नाव घेऊ नको आणि तिला काही बोलू नको मी काय रिकामी नाही हा. बोलायला. तिला ते भांडं वाजिलं ना तर आणखीन वाजू दी हा. फोडू दी ती पण तू आता नादी लागू नको तिच्या मी मला नादी लागू तिच्या काय आडलं माझं जा घरात. चटणी कुणीकडची रिकामा ताण देत बसती. जा तुम्ही वा घरामध्ये मला इथंच बसायचंय. जाय नको हे करू टेन्शन घेऊ येत असतो राग होत असतो वाद घराघरात हा ना मग एवढं टेन्शन घ्यायचं त्याचं काय टेन्शन म्हणजे मला मी जे बोलले तर लगे मस्त तोंड दिसतं आणि तिने कारनामा केलेलं दिसत नाही. अरे तू बायको या नात्यानं मी तुला समजून सांगू शकतो तिला समजून सांगू शकतो की मी सांग बरं तिला फक्त आत जाय बोलू नको एवढं बोलतो तुला बोलू शकतो ना मी हा सदांका तर तिची नाटकं ऐकून घ्यावं लागतं मला. तू मला फार नको नको झाली. तू घरात थोरली आहेस हा ना घे समजून हा आपल्या नवरा 2 शब्द सांगतोय प्रेमाने ऐक जरा हा तुमचं ऐकू ना परत डोक्याचे केस पांढरे झाले माझे आणि तिचं पुढे पुढे करू करू मी अशीच म्हातारी व्हायची आहे. काजल ए काजल काय झालं? पूर्ण ताप आलेला आहे. काहीच करा ताप म्हटल्यावर काम करते. एवढा कस काय ताप आला असं नीला. शांत हो शांत हो थोडा वेळ थांब ताप निघून जाऊस तर.
हॅलो. हा भाऊजी ऐका ना. अहो काजलला लय ताप आलाय, तुम्ही घरी या ना. अहो यांचा फोनच लागत नाही, ते मळ्यात गेलेले होते, येतील आता थोड्या वेळात, पण मग ते कधी येतात कधी नाही, त्यांचा फोन बंद झाला वाटतं. हा हा नाही, तिला मी आता मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवलाय, पण तुम्ही या, तिला आपल्याला दवाखान्यात न्यावं लागेल. हा मी आई, तर नका टेन्शन घेऊ. बाई काजल सांगायचं ना ग तुला अगोदर, एवढा ताप आलेला आहे तर तू बी अशी येड्यावानीच करती बाई. बरं झालं अहो तुम्ही आले. काय झालं? काजलला लय ताप आलाय माहिती का. मी आता भाऊजींना फोन केला होता, त्यांना म्हटलं तिला पहिले दवाखान्यात घेऊन जा. आणि तुम्ही केव्हाची फोन लावते, फोन का बरं बंद होता? माझा मोबाईल स्विच ऑफ झाला, चार्जिंग संपली. आता बरं वाटतं काजल? बरं आहे का? त्या तापाचं थोडंसं तिला पट्ट्या लावत होत्या, अहो म्हटलं या काय झालं काय नाही. 1 तासापूर्वीच भांडत होत्या ना दोघी, पार एकमेकीची झिंजा धर, काय शिव्या गाळा कर. ताई माझं चुकलं बरं का, शेवटी तिलाच माया आली ना तुझी. मला माफ करा ताई, जर तुम्ही नसता तर मला डोक्यात ताप गेला असता आज. असं नको म्हणू, काही नसतं होत. अरे शेवटी जरी तुम्ही जावा जावा असल्या तरी जावा जावा या बहिणी बहिणीसारखे राहू नाही शकत का, मला सांग ना. राहू शकतो. मग का तुम्ही एका घराची 2 घरं करता, का घरं फोडिता? अशाच जर गोडी गुलाबीन राहिल्या तर कशाला वादविवाद होते न घरात. भाऊजी माझं चुकलं आता हा, मग याच्यानंतर बघ ना नाही शेवटी होणार. तिलाच माया आली का नाही तुझी मोठी बहिणी आहे ना, त्याने उठ आणि तिला माफ कर म्हणा, चुकलं ताई माझं. ताई माझं चुकलं खरंच. झोप झोप झोप, बरं वाटत नसेल तर झोप. पडूनच बोल. खरंच ताई आता याच्यानंतर नाही बोलणार मी तुम्हाला. माझं पण चुकलं, मी पण तुला लहान बहिणीसारखं समजून घ्यायला पाहिजे होतं. खरंच आहे. आता इथून पुढे भाऊजी आम्ही सख्या बहिणीसारखं वागू. हा. एक शब्द ती बोलली तर आपण गप बसायचं, तू एक शब्द बोलली का ती गप बसन, वादच होणार नाही तुमचे. ताई आपल्याला सख्या बहिणी बनायला काय रक्ताचं नातं पाहिजे असं थोडी नाही काही. खरंच आहे. हा, एवढं जरी कळलं ना तर लय झालं. उठ आता, काहीतरी चहा बी कर तिला. हा मी करते. हा. तुला काय खाऊशी वाटतं? मला तिच्या तोंडाला बी चव नसेल ताप. तिनं टेन्शन घेतलंय मागाच्या भांडणाचं, म्हणून तिला थंडी ताप आलाय माहितीये का. ते भांडणाचं टेन्शन आलं तुला? हा थोडंफार. काय येडी पोरगी आहे, भांडणाचं टेन्शन कशाला येईन तिला? एक काम कर, तिला पडू दे थोड्या वेळ, तिला एक चहा कर, एक घोटभर, आणि मग जरा बरं वाटत तिला. झोपतो. ताई याच्यानंतर कधीच नाही बोलणार नको मी टेन्शन तुम्हाला. घेऊ आता, नको टेन्शन घेऊ, आराम कर तू. मी घेते सगळं घरातलं काम करून. झोप. हा मी येते ना करू लागायला. नको नको तू नको झोप, ती चहा करून देईन तुला. तुम्हाला नाही घ्यायचं का चहा? नको, मला नको. का बरं? ऐक ना, तू चहा घ्यायचं का दूध घ्यायचं? मला काहीच नको आता. तोंडाला चव नसेल ना काहीच, मी त्यांना चहा करून देते. पण काजल खरीच गोष्ट आहे, आपण विचार कर, एवढ्या वर्षापासून, अगं तू पडूनच राह, तू उठती कशाला? एवढ्या वर्षापासून आपण एकत्र राहतो. आपण खरंच, आपण म्हणतो फक्त रक्ताच्या नातामध्येच खरंच बहिणी नसतात. आपण बहिणीसारखं राहू शकत नाही का? 2 भाऊ एकत्र राहू शकतात, आपण दोघी जावा का बरं एकत्र नाही राहू शकत? बरोबर आहे. असं प्रत्येकीने जर समजून घेतलं तर कोणत्याच घरामध्ये दुभागल्या जाणार नाही, एका भिंतीच्या 4 भिंती होणार नाही. याच्यानंतर आता माझी अशी कधीच चूक होणार नाही ताई. नको टेन्शन घेऊ. हा खरंच आहे मित्रांनो, आपण प्रत्येकाच्या घरामध्ये बघतो जावांचं भांडण होतं आणि त्यात आई वडिलांचं मरण होतं. आज आमचं भांडण झालं, आमच्या भांडणामध्ये आई वडिलांचं किती मरण झालं असतं. माझा नवरा म्हणे संध्याकाळी जेवायच्या वेळेस बसल्यावर आपण त्यांना सांगू सगळं दुभागून टाकू, 2 हिस्से करून टाकू. पण ते 2 हिस्स्यामध्ये आई बापाच्या काळाचे 2 तुकडे झाले असते, त्याचं काय झालं असतं? त्यांनी जन्म दिला हा गुन्हा असतो, त्यांनी लहानचं मोठं केलं हा गुन्हा असतो, का त्यांनी लग्न केलं हा गुन्हा असतो. खरंच आहे, 2 भाऊ एकत्र राहू शकतात, 2 जावांनी पण एकत्र राहायला शिका. जोपर्यंत आई वडील आहेत, सासू सासरे आहेत, तोपर्यंत तरी विनंती, तुम्हाला घरामध्ये भांडणं खरंच करू नका. तुमच्या भांडणापायी आई बापाच्या काळजाचे 2 गुटके होतात.